महिला मंडळासाठी प्रश्न आहे. आत्ताची जी मी लावणी सादर केली, पोटासाठी नाचते मी परवा कोणाची, तुमच्यापर्यंत पोचली? नक्की लावणी समजली तुम्हाला? काय होतं सांगा बघू, सांगा. एकाने तरी उत्तर द्या. काय होतं लावणीमध्ये? लावणीमध्ये एवढंच होतं, प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी राब राब राबत असते ते दाखवण्याचं मी फक्त इथे काम केलंय. थोडक्यात ही लावणी मी प्रत्येक महिलेला अर्पण केलेली आहे, अशी ही लावणी आहे. ह्या लावणीचं थोडक्यात सांगायचं, विठाबाई ह्या एकदम थमक्या होत्या. त्या बोलल्या नाही, कार्यक्रम करायचा, कार्यक्रम करणार. आणि एक कार्यक्रम असा लागला, त्यांची प्रसूतीची तारीख आणि त्यांच्या कार्यक्रमाची तारीख एक होती. त्या दिवशी त्या स्टेजवरती नाचत होत्या. नाचता नाचता पाठीमागच्या स्टेजला गेल्या. त्यांच्या सहकलाकार स्टेजवरती नाचतच होत्या. स्टेजला जाऊन बाळाला जन्म दिला. तिथे एक दगड पडला होता, दगडाने नाल ठेचली, बाळाला जमिनीवर ठेवलं आणि तशीच ती बाई स्टेजवर येऊन नाचू लागली. समोर रसिक प्रेक्षक बसलं होतं. त्यांच्या ध्यानात सगळं आलं, अरे 5 मिनिटापूर्वी ह्या बाईचं पोट एवढं मोठं होतं आणि 5 मिनिटामध्ये एवढं कमी होतंय. सगळं रसिक प्रेक्षक जाग्यावरती उभं राहिलं, टाळ्यांचा कडकडाट केला आणि विठाबाईंना सांगितलं, विठाबाई तुम्ही आज जा, आपल्या बाळाजवळ जा, आम्ही एवढे मूर्ख नाही आहोत, कारण तुमच्या ज्या नर्तिका आहेत त्या पुढचा कार्यक्रम सादर करू दे. पण विठाबाईंनी पण ठरवलं की नाही. त्यांनी तिथल्या तिथे ही लावणी रचली, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, आणि तिथे त्या गायल्या, नाचल्या, पूर्ण सादर केली ती लावणी आणि नंतरच आपल्या बाळापाशी गेल्या. अशी ही थोर लावणीची आख्यायिका आहे आणि अशी ही महिलेची गाथा आहे. आणि आज मी बघतोय पुरुष वर्गापेक्षा महिला वर्गच लावणीला जास्त आहे. खरंच खूप भारी वाटतंय, कारण 5 पंढरीमध्ये हा माझा जवळजवळ 3रा-4था शो असेल आणि कायम मी बघतोय ना, म्हणजे येतोय तेव्हा महिला मंडळाचा कार्यक्रम, पुरुष मंडळाचा कार्यक्रमच नाही. मी जिकडे जातो तिकडे पुरुष मंडळ असतं, म्हणजे मी खूप 16 वर्ष करतोय कार्यक्रम, तिथून पुरुष मंडळ पुढे, पुरुष मंडळ पुढे. पण इथे आल्यावर एकच दिसतं की महिला मंडळ. पूजेला बसायला पण महिला मंडळ. कारण मी आजपर्यंत सत्यनारायणच्या पूजा सगळ्या बघितल्या, तिथे जेंट्स बसतात, म्हणजे पुरुष बसतात किंवा नवरा बायको बसतात. पण तुमच्या इथे पूजेला बघतोय की महिला वर्ग. खूप भारी वाटलं. मी मागाशी दिदीला पण म्हटलं तिथे ज्या पूजेला बसल्या होत्या की तुमचा एक फोटो आहे काय पूजेला बसल्याचा, तो मला द्या. कारण मी माझ्या फेसबुक पेजवरती किंवा इंस्टाग्रामला मी तो पब्लिश करणार आहे की असं पण एक गाव आहे की जिथे महिला सत्यनारायणची पूजा करू शकतात. खरंच खूप भारी वाटतंय. आणि हे मला माहिती नव्हतं, आज मला माहिती पडलं. एवढे दिवस मी येतोय, खरंच माहिती नव्हतं आणि खूप भारी वाटलं. ग्रेट आहे, कारण महिलांना एवढं मोठं स्थान मिळतंय, लय भारी. आणि त्याच्यात आता काय 1500 रुपये आहेतच, होय ना, लाडक्या बहिणी, मग काय चालणारच नाही. आणि लावणीबद्दल आणखीन थोडक्यात सांगेन, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण झाकलेली लावणी आहे. चापून चोपून नऊवारी साडी आहे, कुठेही अश्लीलता नाही, फक्त चेहऱ्याचे हावभाव असतील आणि गाण्यावरती ती अदाकारी, त्या ह्याच्यावरती लावणी चालते. आज समोरचा रसिक प्रेक्षक त्या ह्याच्यावरती घायल होतोय. तरी पण काही ठिकाणी आहेत ना, काही मंडळ अशी आहेत की लावणीचा कार्यक्रम म्हटलं की नाकं मुरडतात. अरे आमची पूजा आहे, आमच्या मंदिराचा कार्यक्रम आहे आणि तिथे लावणी कशी चालणार. पण आज ह्या मंडळाचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी पावशे सरांकडे खास लावणीचा आग्रह धरला आणि खास डिमांड केली ती कुणाल पाटीलची. खरंच खूप आभारी आहे या मंडळाचे आणि पावशे सरांचे पण. आणि मी माझी थोडक्यात माहिती सांगेन, सरांनी तर सांगितलेलीच आहे, पण थोडीशी माहिती मी सांगेन की मी 16 वर्षापूर्वी जेव्हा लावणी चालू केली तर एक मुलगा साडी नेसून नाचणार आहे, आपल्या समाजात मान्यता मिळत नाही. आता तुम्ही बिंदास सांगाल, हो आमच्या मुलाला आम्ही बरोबर साडी नेसून डान्स करायला सांगू, बरोबर ना? कारण उदाहरण मी ठेवलंय माझं स्वतःचं तुमच्या समोर. कारण परवाच्या कार्यक्रमात पण मला बिंदास बोलले की हो आम्ही देऊ परमिशन आमच्या मुलाला. आणि खरंच खूप हे भारी वाटतं. आता प्रत्येक कार्यक्रमातून मला ऐकायला येतं की आमच्या मुलाला आम्ही बिंदास देऊ त्याला लावणी करायला. खरंच खूप भारी वाटतं. पण जेव्हा मी चालू केलं होतं ना तेव्हा परमिशन नव्हती. म्हणजे माझ्या घरातून पण मला ओरडत होते, कारण मी 7 महिन्यांचा असताना माझ्या आईचा आणि वडिलांचा घटस्फोट झालेला होता
त्या ह्याच्यातच माझ्या आईने लहानाचं मोठं मला केलं. अजूनही ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्याच्यामुळे मी साडी नेसून नाचतोय आणि तिला आजूबाजूचे लोक ओरड म्हणजे बोलतायत की काय तुझा मुलगा साडी नेसून नाचतोय, आमचे मुलगे बघ कसे आहेत. नातेवाईक तिला बोलायचे, अक्षरशः नातेवाईकांनी आमच्याकडे येणं टाकलं होतं का तर मी साडी नेसून नाचतो म्हणून. आणि आता तेच नातेवाईक बिंदास सांगतात. पहिल्यांदा त्यांना कोणी विचारलं ना, अरे कुणाल पाटील तुझा भाचा काय, नाही म्हणून सांगायचे. आणि आता सरळ स्वतःहून सांगतात, कुणाल पाटील ना, त्याचा पेपरमध्ये फोटो आलाय ना, माझा भाचा आहे. म्हणजे हे मलाही खूप अभिमानाने वाटतं की जे केलंय आज 16 वर्षामध्ये ते कुठेतरी त्याची पोचपावती मिळते. आणि माझा थोडासा खडतर प्रवास असा होता की जेव्हा मी लावणी चालू केली होती, अक्षरशः रत्नागिरीपासून माझं घर 10 ते 12 किलोमीटर लांब होतं. मी स्पर्धेला येताना, स्पर्धा व्हायच्या आमच्या इथे रेकॉर्ड डान्सच्या, त्या स्पर्धेला येताना एसटीने यायचो. स्पर्धा संपायची 2-2:30 वाजता. बॅग उचलायचो आणि चालत तेवढं 10 ते 12 किलोमीटर मी घरी जायचो. जवळजवळ 8 ते 9 वर्ष हा स्ट्रगल केला. आणि त्याच्यानंतर रवी किरण महाराष्ट्र शासनची जी संस्था आहे त्यांनी मला एकदा बघितलं लावणी करताना आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी शासनाकडे आपलं पत्र पाठवलं आणि महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन 2012ला महाराष्ट्र शासनचा कलाश्री पुरस्कार, आणि तो पुरस्कार मिळाल्यानंतर जेव्हा पेपरमधून वगैरे बातम्या आल्या तेव्हा माझ्या गावामध्ये सत्कार झाला. जी चिडवणारी लोक होती ती स्वतः येऊन अभिनंदन करायला लागली. मग आईला पण कळलं की नाही, हा मुलगा काहीतरी नक्की करणार, कारण त्या बातमीमध्ये गावाचं नाव मोठं झालं होतं, आईचं नाव मोठं झालं होतं. त्याच्यामुळे तिथपासून आईही मला सपोर्ट करायला लागली आणि अजूनपर्यंत करते. आताही कुठे मी गेलो कार्यक्रमाला तर ती बिंदास सांगत असते, कुणालचा आज इथे कार्यक्रम आहे. आजचा पण